नमस्कार. सायच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. रशियामध्ये ब्रिक्स देशांच्या परिषदेला आरंभ. आर्थिक सक्षमीकरण तसेच दहशतवादाविरोधात एकत्रित लढण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन. मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्याचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला. महासंपर्क अभियानाचा आढावा घेण्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई भेटीवर. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसह अन्य मागण्या घेऊन काँग्रेस पक्षाचं राज्यभर आंदोलन. संत तुकारामांच्या पालखीचा आकुर्डीला मुक्काम तर ज्ञानदेवांच्या पालखीचं आळंदीहून प्रस्थान होणार. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य लढती आज. सेरेना विल्यम्स आणि शारापोव्हा लढतीकडे रसिकांचं लक्ष. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. रशियातल्या उफा इथे ब्रिक्स देशांच्या 7व्या परिषदेला आज दुपारी सुरुवात झाली. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये मजबूत आर्थिक सहकार्याची गरज असल्याची भारताची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत स्पष्ट केली. हमारा स्वयं का और विश्व के प्रति यह दायित्व है कि हम अपने समय की मुख्य सुरक्षा चुनौतियों आतंकवाद और उग्रवाद पर प्रभावकारी ढंग से कार्रवाई करें. ब्रिक्स देशों को अपने देशों तथा विकासशील विश्व में महिला के सशक्तिकरण हेतु पहल करने पर भी ध्यान देना होगा. विकासशील देशों में जल की उपलब्धता, उसका बेहतर प्रयोग, पीने के पानी की व्यवस्था मुख्य चुनौतियां हैं. हवामान बदलाचं वैश्विक आव्हान निर्माण होत असून आता पेयजलाची समस्याही गंभीर बनत आहे. त्यावर ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. ब्रिक्सच्या सदस्यांनी कृषी संशोधन संस्था आणि महिला सशक्तीकरण याकडे विशेष लक्ष देऊन सहकार्य करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. ब्रिक्सच्या सहयोगी सदस्य राष्ट्रांनी चित्रपट आणि क्रीडा महोत्सव आयोजित करून संबंध अधिक दृढ करण्याची सूचना मोदी यांनी यावेळी केली. ब्रिक्स संमेलनामध्ये संयुक्त दस्तऐवजांवर भारताच्या वतीनं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्वाक्षरी केली. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची उद्या भेट होणार असून उभय देशांमधले संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं ही भेट महत्वाची ठरेल. त्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी परस्पर सहकार्याच्या विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. शांघाय सहयोग संघटनेच्या सदस्यत्वासाठी भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोदी यांनी रशियाचे विशेष आभार मानले. रशियातील उफा इथे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक झाली. त्यामध्ये मोदी यांनी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड झकीउर रहमान लखवी याची पाकिस्ताननं केलेल्या सुटकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या मुद्द्यावर पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याच्या भारताच्या प्रस्तावावर चीनकडून उपस्थित झालेला नकाराधिकाराचा मुद्दा चीनच्या राष्ट्राध्यक्षांसमोर उपस्थित केला. चीनने पाकिस्तानची केलेली पाठराखण अयोग्य असून याबाबत भारत गांभीर्यानं विचार करत असल्याचं चीनच्या निदर्शनास आणून देण्यात आलं आहे अशी माहिती परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी दिली आहे. मध्य प्रदेशातल्या बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. मध्य प्रदेश सरकारनं या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं ही विनंती मान्य केली. या घोटाळा प्रकरणी न्यायालयानं सीबीआयकडून येत्या 24 जुलैपर्यंत प्रतिसाद मागितलाय. या प्रकरणाशी संबंध असलेल्या जवळपास 45 व्यक्तींच्या मृत्यूची चौकशीही सीबीआयकडे वर्ग करण्यात आली आहे. या प्रकरणासंदर्भात मध्य प्रदेशचे राज्यपाल राम नरेश यादव यांना बडतर्फ करण्यात यावं या विनंती अर्जावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारला नोटिसा बजावल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी आज पक्षाच्या महासंपर्क अभियानाचा आढावा एका बैठकीत घेतला. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री आणि पक्षाचे पश्चिम विभागातील सर्व पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते. पक्षाची सदस्य संख्या वृद्धीबरोबरच संघटनात्मक समन्वय साधण्याविषयी अमित शहा यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
राज्यातील सहयोगी पक्षांबरोबर अधिक चांगले संबंध कसे निर्माण होतील याविषयी अमित शहा या भेटीत विचारविनिमय करणार आहेत। सध्या सरकारवर होत असलेल्या घोटाळ्यांच्या कथित आरोपाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण आहे। महाराष्ट्राबरोबरच गोवा आणि गुजरातमधील पदाधिकाऱ्यांशी शहा चर्चा करणार आहेत। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीनं राज्यभरात आज विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले। उद्याही अनेक ठिकाणी मोर्चे निघणार आहेत। धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीनं प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोर्चा काढण्यात आला। मोर्चेकऱ्यांनी धुळ्याचे प्रभारी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांना मागण्यांचं निवेदन दिलं। ठाण्यातही आज काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। माजी मंत्री आणि आमदार नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली शहरातून हा मोर्चा काढण्यात आला। गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करा, मुस्लिमांना 5% आरक्षण द्या अशा विविध मागण्यांचं निवेदन यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं। युती सरकारनं सत्तेत आल्यानंतर सामान्यांना दिलासा देणारे कोणतेच निर्णय घेतले नाहीत असा आरोप करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर काँग्रेसच्या वतीनं पुण्यात मोर्चा काढण्यात आला। माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते। सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसतर्फे पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि शेतकरी यात सहभागी झाले होते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। शहरातल्या नवा मोंढा इथून मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। चौदा तारखेला सभागृह सुरू होत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमुक्ती या प्रश्नावर आम्ही सभागृह चालू देणार नाही। जोपर्यंत सरकार याच्या बाबतीमध्ये निर्णय घेत नाही तोपर्यंत सभागृह चालू द्यायचं नाही ही आमची भूमिका आहे। मदरस्यांचा प्रश्न आहे, मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायतांचा प्रश्न आहे, ही सगळी जी आरक्षणं आहेत, मराठा आरक्षण आहे, या सगळ्या आरक्षणासंदर्भात सरकारने तातडीने निर्णय घेतले पाहिजे, पुढची पावलं कायदेशीररित्या घेतली पाहिजे। नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी अकोल्यातही आज मोर्चा काढण्यात आला। पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं। पुणे शहरातल्या पर्वती दर्शन या भागात परवा झालेल्या हाणामारीच्या निषेधार्थ शिवसेनेनं आज पुणे पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला होता। कॅम्प भागातून निघालेल्या मोर्चाचं नेतृत्व शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निमण यांनी केलं। हा मोर्चा पोलिसांनी वाटेतच अडवला। 7 जुलैला पर्वती दर्शन परिसरात 2 गटात हाणामारी झाली होती, मात्र पोलिसांनी ताबडतोब परिस्थिती नियंत्रणात आणली होती। या घटनेमागे MIMचा हात असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। पुणे पोलीस आयुक्तांच्या बदलीसोबतच या घटनेच्या गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करावी या मागण्यांचं निवेदन निमण यांनी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना दिलं। राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याची गरज असल्याचं शिवतारे यांनी यावेळी सांगितलं। राज्यात गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये अपुऱ्या पावसामुळे विविध पिकांचं नुकसान झालं होतं। या अवर्षणामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली होती, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे यापैकी काही निधीचं वाटप होऊ शकलं नव्हतं। यामुळे मदत न मिळालेल्या बाधित शेतकऱ्यांसाठी 402 कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारनं आज मंजुरी दिली आहे। ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे। विठुरायाच्या नामाचा गजर करत असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि रिमझिम पावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं। आज आकुर्डी इथे या पालखीचा मुक्काम आहे। उद्या सकाळी संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्याकडे प्रस्थान करेल, तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांची पालखी आज संध्याकाळी आळंदीहून निघेल। यंदाच्या आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी केलेल्या विठू नामाच्या गजरात देहू इथून पंढरपुराकडे प्रस्थान केलं। यंदा या पालखीचं 330वं वर्ष आहे। देहू इथल्या तुकाराम महाराजांच्या मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यात अनेक भागांमधून दिंड्या घेऊन आलेले हजारो वारकरी ज्ञानोबा तुकारामाचा नामघोष करत सहभागी झाले होते। तुकाराम महाराजांच्या पादुकांचं विधिवत पूजन झाल्यानंतर त्या पादुका पालखीत ठेवण्यात आल्या आणि मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी टाळ मृदुंगाच्या गजरात मार्गस्थ झाली। काल या पालखीचा मुक्काम इनामदारवाड्यात होता, आज ती पुण्याकडे मार्गस्थ होत आहे। यावर्षी मी रथावर GPS सिस्टीम बसवलेली आहे। त्याचा उपयोग मुख्यतः आमच्या विश्वस्तांना आणि डिपार्टमेंटला जास्त होईल की पालखीचं स्थान प्रवासामध्ये नेमकं कुठे आहे
आपण त्या ठिकाणी पाहू शकतो। रोज पालखी सोहळ्यामध्ये ज्या पद्धतीचे कार्यक्रम होत असतात त्याचं सर्व चित्रीकरण करून संध्याकाळी ते अपलोड करून फेसबुक दिंडीवर ते दाखवण्यात येईल आणि ज्यांना आवश्यकता आहे अशी मंडळी निश्चितपणे त्याचा लाभ घेऊ शकतील। हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथून निघालेल्या संत नामदेवांच्या पालखीचं आगमन काल हिंगोली शहरात झालं। शहरातल्या अग्रसेन चौकात या पालखीचं स्वागत हजारो नागरिकांनी जल्लोषात केलं। यंदा प्रथमच हिंगोलीत रिंगण सोहळा झाला। आज पालखी औंढा नागनाथकडे मार्गस्थ झाली। पैठण इथूनही काल संत एकनाथांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं। टाळ, चिपळ्या, वीणा, पखवाज यांचा निनाद आणि वारकऱ्यांच्या हरिनाम गजरामुळे अवघं वातावरण भक्तिरसात न्हाऊन गेलं आहे। राज्याच्या विविध भागातून निघणाऱ्या या संतांच्या पालख्या आणि दिंड्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात दाखल होतात। जागतिक कीर्तीचे उर्दू शायर बशर नवाज यांचं आज पहाटे औरंगाबाद इथे वार्धक्यानं निधन झालं। ते 80 वर्षांचे होते। 1971 साली बशर नवाज यांचा पहिला गझल संग्रह रायगॉ प्रकाशित झाला। त्यानंतर नया अदब नये मसाई हे त्यांचे समीक्षा लेखन खूप गाजलं। बाजार, लोरी, जाने वफा, तेरे शहर में अशा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीत लेखन केलं होतं। दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या अमीर खुसरो या मालिकेच्या 13 भागांचं तसंच इतर कार्यक्रमांचं लेखनही बशर नवाज यांनी केलं होतं। त्यांच्या गझलांचे अनेक भाषांमध्ये अनुवादही झाले आहेत। लंडन इथे सुरू असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज महिला एकेरी गटाच्या उपांत्य फेरीतल्या लढती होणार आहेत। यामध्ये सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोवा यांच्या सामन्याकडे टेनिस रसिकांचं लक्ष लागलंय, तर दुसरी लढत पोलंडच्या राडावान्स्का आणि स्पेनच्या मुगुर्जा यांच्यात होणार आहे। दरम्यान भारताचा रोहन बोपन्ना आणि रोमानियाच्या फ्लोरिन मर्गिया या जोडीनं पुरुष दुहेरीत अव्वल मानांकित अमेरिकेच्या ब्रायन बंधूंचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केलाय। तसंच सानिया मिर्झानं मार्टिना हिंगिसच्या साथीनं महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय। पुरुष एकेरीत रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच, अँडी मरे या दिग्गजांसह रिचर्ड गास्केट यानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे। उपांत्यपूर्व फेरीत फेडररनं काल फ्रान्सच्या गाइल्स सिमॉनचा पराभव केला, तर अँडी मरेनं कॅनडाच्या बॅसेकवर मात केली। नोवाक जोकोविचनं काल क्रोएशियाच्या मारिन सिलिकवर 6-4, 6-4, 6-4 असा सहज विजय मिळवला होता। उपांत्य फेरीत आता फेडरर विरुद्ध मरे आणि जोकोविच विरुद्ध गास्केट अशा लढती रंगणार आहेत। हवामान रत्नागिरी जिल्ह्यात 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पावसानं पुन्हा हजेरी लावली। त्यामुळे जिल्ह्यात भात पिकाच्या लावणीला वेग आलाय। येत्या 36 तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। याच काळात दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33, किमान 28, नागपूर 32 आणि 27, पुणे 31 आणि 23, औरंगाबाद 32 आणि 24, नाशिक 29 आणि 23, कोल्हापूर 29 आणि 22, रत्नागिरी 31 आणि 25, सोलापूर 35 आणि 23 आणि अमरावती कमाल 33 आणि किमान 26। ठळक बातम्या पुन्हा एकदा। रशियामध्ये ब्रिक्स देशांच्या परिषदेला आरंभ, आर्थिक सक्षमीकरण तसंच दहशतवादाविरोधात एकत्रित लढण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन। मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्याचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला। महासंपर्क अभियानाचा आढावा घेण्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई भेटीवर। शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसह अन्य मागण्या घेऊन काँग्रेस पक्षाचं राज्यभर आंदोलन। संत तुकारामांच्या पालखीचा आकुर्डीला मुक्काम, तर ज्ञानदेवांच्या पालखीचं आळंदीहून प्रस्थान होणार। आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य लढती आज सेरेना विल्यम्स आणि शारापोवा लढतीकडे रसिकांचं लक्ष। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं।
मुंबईत गेल्या काही दिवसात लेप्टोस्पायरोसिसमुळे तब्बल 12 रुग्ण दगावले आहेत. विशेष म्हणजे 2010 नंतर प्रथमच मुंबईसमोर लेप्टोचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये लेप्टोस्पायरोसिस या रोगापासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यायला हवी याविषयी अधिक माहिती देण्यासाठी जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.